मंथन न्यूज महाराष्ट्र। राहुरी नगरपालिकेत वर्ग कर्मचारी लेखा परीक्षक शुभम थिगडे या कर्मचाऱ्याच्या विरोधात राहुरी नगरपालिकेचे व सर्वच कर्मचाऱ्यांनी अचानक गुरुवारी आठवडे बाजाराच्या दिवशी काम आंदोलन करून ठिय्या आंदोलन मांडल्याने प्रशासनामध्ये चांगलीच खळबळ उडाली होती। मात्र कर्मचारी संघटनेची आक्रमक भूमिका पाहता मुख्याधिकारी ज्ञानेश्वर ठोंबरे व माजी नगराध्यक्ष उषाताई तनपुरे यांनी यावर मध्यस्थी करत अखेर या प्रकरणावर पडदा टाकला व संबंधित कर्मचाऱ्याला सक्तीच्या रजेवर पाठवण्याचा निर्णय घेतला। राहुरी नगर परिषदेचे आरोग्य निरीक्षक व बांधकाम विभागातील दिगंबर शिंदे, सुनील कुमावत हे संबंधित थिगडे या कर्मचाऱ्याकडे पाणी पुरवठा करणारे ट्रान्सफॉर्म जळाल्याने ते बिल काढण्यासाठी विचारले व 3 महिन्यापूर्वी दिलेल्या प्रकरणाचं काय झालं अशी माहिती विचारली असता संबंधित कर्मचाऱ्याने करतो पाहतो, वेळ नाही, बघून सांगतो अशी वेगवेगळी उडवाउडवीची कारणे देत असल्याने संतप्त झालेल्या नगर कर्मचाऱ्यांनी अचानक नगर परिषदेच्या कार्यालयासमोर काम बंद आंदोलन करण्यात आले। यावेळी या ठिय्या आंदोलनात नगर परिषदेचे कर्मचारी दिगंबर शिंदे, राजेंद्र पवार, राजेंद्र खंगले, सागर ठोकळे, राजेश पवार, भाऊसाहेब हिंगे, बाबासाहेब गुंजाळ, सुधीर वैद्य, राजेंद्र जाधव, अफजल पठाण, संतोष त्रिभुवन, राजेंद्र मुख्यदल, दीपक विधाटे, विजय धणेदार, गोरख माळी, शंकर आगलावे, सोमनाथ लोखंडे, सतीश जगदने, महिला कर्मचारी राजश्री महाजन, ज्योती मिसाळ, उषा कोंडार, प्रतिभा गायकवाड या सामील झाल्या होत्या। यावेळी राहुरी नगर परिषदेचे कर्मचारी नगर परिषदेच्या कर्मचारी विरोधात प्रथमच आंदोलन केल्याने प्रशासनाची निष्क्रियता चव्हाट्यावर आली होती। आंदोलनाच्या ठिकाणी नगरसेवक बाळासाहेब उंडे, नंदकुमार तनपुरे, सूर्यकांत भुजाडी, अक्षय तनपुरे, गोठराम जाधव, सचिन तनपुरे, ज्ञानेश्वर जगधने यासह आधी माजी व भावी नगरसेवक उपस्थित होते। यावेळी मुख्याधिकारी आणि कर्मचाऱ्यांमध्ये किरकोळ वाद झाला असून यावर लवकरच वाद मिटवण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे। सर्व मंथन न्यूज महाराष्ट्र, राहुरी, अहमदनगर। नमस्कार, राजेंद्र पवार बोलतोय। आज दिनांक गुरुवार रोजी आम्ही सकाळी थिगडे साहेबांकडे गेलो असता, मी आणि दिगू शिंदे त्यांना विचारणा केली असता आमच्या इन्क्रिमेंट वेतन वाढीबद्दल काय झालेलं आहे। ते म्हणे मी बघतो, विचारतो, साहेबांना सांगतो। आणि साहेबांच्या कॅबिनमध्ये गेला असता त्यांनी उडवडवीचे उत्तर देऊन साहेबांनी आम्हाला DMA कडे तक्रार करा संदर्भात सांगितलेलं आहे। त्यामध्ये आम्ही श्री मोठे साहेबांकडून इन्क्रिमेंटचे सर्व तक्ते टिप्पण्या सर्व तयार करून दिलेले आहे। फक्त थिगडे साहेबांना तपासण्यासाठी दिले आहे आणि फक्त सही करूनच इन्क्रिमेंट टाकायचे आहे याबद्दल तक्रार करण्यासाठी 6 महिने झालेत, आतापर्यंत त्यांनी कोणतीही कारवाई केलेली नाही। त्यामुळे आज आम्ही सर्वजण कर्मचारी इथं काम बंद आंदोलन करू राहिलो। त्यानंतर स्थानिक लोकांचं काम ते अडवणूक करत आहेत। आमच्यामधील एका जणाचं काम केलेलं आहे, परंतु आमच्या 2-3 जणांचे आहेत त्यांची इन्क्रिमेंट दिलेली नाही। त्यामुळे नेहमी अडवणूक करून आमचे हॅरेसमेंट करत आहे। त्यामुळे आमच्या कामामध्ये आमच्या व्यत्यय येत आहे। त्यामुळे तरी मेहरबान साहेबांनी किंवा मुख्याधिकारी साहेबांनी त्यांना दखल घ्यावी आणि आमची इन्क्रिमेंट टाळून द्यावं ही विनंती। मी राजेश पवार। काय झालं या राहुरी नगरपालिकेमध्ये जेव्हापासून हे केडरचे कर्मचारी आलेत ना तेव्हापासून स्थानिक कर्मचाऱ्यांना त्रासच होतोय आणि मुख्याधिकारी किती वेळा सांगितलं तरी त्याचा काही उपयोग होत नाही, कारण ते पण केडरची जास्त बाहेरचे आणि पूर्ण हाल होते आमचे। आता ज्या पवार सरांनी जी माहिती दिली या संदर्भात वेळोवेळी त्या थिगडेला जो नगरपालिकेचा अंतर्गत लेखा परीक्षक आहे याने वेळा भेटले कर्मचारी, आम्ही पण भेटलो आणि 3 ते 4 वेळेस आमच्या समोर सेव कॅबिनला या कामासंदर्भात जो थिगडे त्याला 3-4 वेळा सांगितलं तरी पण त्यांनी केलं नाही। म्हणजे शिवसरांचं पण ऐकत नाही, शिवसरांचं ऐकत नाही म्हणजे एवढी त्याच्याकडे हिंमत कशी बा, हा एक शंकास्पद बाब आहे। कारण तो हिंमत कशी करतो परत इतकी वेळा सांगून पण। शिवसरांनी नाराजी व्यक्त केली 3-4 वेळेस। त्या थिगडेची इथून बदली झाली पाहिजे, त्याशिवाय आम्ही थांबणार नाही आता। आणि जे काही त्याच्याकडे पेंडिंग काम आहे 4-6 महिन्यापासून, आता मी माझी थोडीशी धारेची भाषा बोलत नाही, पण याच्यानंतर जर झालं नाही तर मग सांगू।